त्याच्यामध्ये द्वितीय आर्थिक क्रिया याच्यामध्ये आपण भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये एखादी इंडस्ट्रीज एखादा उद्योग जर टाकायचा असेल तर त्याच्यावर कोणत्या कोणत्या घटकांचा अनुकूल परिणाम होतो आणि प्रतिकूल परिणाम होतो याचा आपण अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये राजकीय घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे. आता राजकीय घटकामध्ये शासकीय धोरण त्या त्या पक्षाचं किंवा त्या त्या देशामध्ये जे काही शासकीय धोरण असतं ते शासकीय धोरण त्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या उद्योगांना येण्यासाठी अनुकूल असतं किंवा प्रतिकूल असतं. एखाद्या दुसऱ्या देशातली जर इंडस्ट्री असेल, दुसऱ्या देशाची जर कंपनी असेल आणि त्या कंपनीला जर एखाद्या देशाचं शासकीय धोरण अनुकूल असेल, फायदेशीर असेल आणि शासन सगळ्या काही सुविधा देऊ इच्छित असेल किंवा कागदपत्र कमी करत असेल आणि इलेक्ट्रिसिटी असेल, पाणी असेल, लोकेशन असेल जर देत असेल तर त्या ठिकाणी ती इंडस्ट्री येण्यास उत्सुक असते. त्यामुळे कुठल्याही एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ज्यावेळेस उद्योग स्थापित होतो किंवा स्थानांतरित होतो त्यावेळेस शासकीय धोरण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची भूमिका पार पडत असतं. त्याच्यामध्ये बघा, राजकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनामार्फत अनेक औद्योगिक धोरणे उद्योगांना प्रोत्साहित करतात. राजकीय दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. राजकीय दृष्टिकोन असला तरच त्या ठिकाणी उद्योग निर्माण होतात आणि राजकीय दृष्टिकोनाचा जर अभाव असेल तर त्या भागामध्ये उद्योग निर्माण होताना आपल्याला दिसून येत नाहीत. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाच्या विकासाचा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाचा विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तेथे शासन अर्थसहाय्य, जमीन, पाणी आणि वाहतूक संविधानाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देते. म्हणजे समजा उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा असेल, नाशिक, पुणे, मुंबईचा बेल्ट असेल, हा आर्थिकदृष्ट्या सक्षम भाग आहे. कारण इथं इंडस्ट्रीयल सेक्टर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु आपण जर विदर्भाकडे गेलो तर विदर्भाकडे आपल्याला इंडस्ट्रीयल सेक्टर नसल्या कारणाने तो भाग आर्थिकदृष्ट्या आपल्याला मागासलेला पाहायला मिळतो. त्यामुळे मग शासन अशा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या असलेल्या भागाकडे अर्थसहाय्य देत असतं आणि इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही सुविधा असतात त्या त्या सुविधा ते प्रोव्हाइड किंवा पुरवण्याचा प्रयत्न करत असतं. नंतर विशेष आर्थिक क्षेत्र, याच्यामध्ये औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यात सरकार विशेष प्राधान्य देते. म्हणजे औद्योगिक उत्पादनासाठी सरकार काय करते, अशा क्षेत्राला किंवा प्रदेश स्थापन करण्यासाठी विशेष प्राधान्य त्या त्या भागामध्ये लोकांना देत असते. भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र असे म्हणतात. विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेल्या भौगोलिक क्षेत्र आहे. विशेषत्वाने ज्या भागामध्ये निश्चित केलं जातं ते भौगोलिक क्षेत्र आहे, जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारीने विकसित होऊ शकते. खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीने त्या ठिकाणी विकसित होणारं क्षेत्र असतं. एखाद्याची जमीन मालकीची असेल आणि मग ते खाजगी क्षेत्र किंवा मग एखादा इंडस्ट्रियलिस्ट ती जमीन विकत घेत असेल किंवा दोघांमध्ये करार होऊन जर इंडस्ट्री निर्माण होत असेल तर त्याला खाजगी क्षेत्राचा विकास असं आपण म्हणत असतो. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी केला जातो. उदाहरणार्थ सांताक्रूज, मुंबई येथील सिप्स असे विशेष आर्थिक क्षेत्र त्या ठिकाणी सरकारच्या मदतीने नंतर प्रायव्हेट खाजगीकरण आणि सार्वजनिक क्षेत्रातील मदतीने विकसित होताना आपल्याला दिसून येत असतं. त्याच्यामध्ये इतर घटकांमध्ये जर आपण बघितलं तर पहिला घटक आपल्याला पाहायला मिळतो स्थान विभाजन. कधी कधी उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात. उत्पादनाचे जे विविध टप्पे असतात त्याचं विकेंद्रीकरण केलं जातं. म्हणजे इंडस्ट्रीचं विकेंद्रीकरण केलं जातं. एखाद्या इंडस्ट्रीचं जर केंद्रीकरण केलं गेलं तर तोच भाग विकसित होतो आणि मग तोच भाग आर्थिकदृष्ट्या पुढारलेला असतो. पण त्या भागाचं जर आपण विकेंद्रीकरण केलं तर सगळा भाग, सगळा देश किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेला भाग देखील विकसित होताना आपल्याला दिसून येत असतो. आर्थिक टप्पे आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते. कधी कधी असं होतं की उत्पादनाचं क्षेत्र आणि मार्केटचं क्षेत्र बऱ्याच अंतरावर असल्या कारणाने
उत्पादन ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस वाहतूक खर्च वाढल्यामुळे तो भाग उत्पादित झाल्याच्या भागाची कॉस्ट देखील वाढते आणि मग ती कॉस्ट जर वाढली, त्याची किंमत वाढली तर ते ग्राहकांना परवडत नाही. त्यामुळे अशा वेळेला उत्पादनाचं विकेंद्रीकरण वेगवेगळ्या भागामध्ये केलं जातं, जेणेकरून वाहतुकीचा खर्च त्या ठिकाणी आवाक्यात आणला जातो. याच्यामध्ये आपल्याला जरा डोके चालवामध्ये प्रक्रिया उद्योग दिलेले याचा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. आता औद्योगिक प्रदेशांचा जर विचार केला तर उद्योगांचे वितरण असमान असते. भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये किंवा इतर देशांमध्ये इंडस्ट्रियल सेक्टर जर आपण बघितला तर त्यांचं वितरण आपल्याला त्या ठिकाणी असमान पाहायला मिळतं. याचे कारण म्हणजे उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे सर्व घटक समान नसतात. उद्योगधंद्यांच्या स्थानावर परिणाम करणारे जे मगाशी आपण उल्लेख केला, उदाहरणार्थ शासकीय धोरण असेल, विशेष आर्थिक क्षेत्र असेल, औद्योगिकरण असेल किंवा प्राकृतिक घटकांमध्ये आपण हवामान असेल, कच्च्या मालाची उपलब्धता असेल, पाणी असेल, वीज पुरवठा असेल, कामगार, वाहतूक, जागा आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी उद्योगांच्या स्थानावर पाहायला मिळतो. त्यामुळे सर्व ठिकाणी समान उद्योग त्या ठिकाणी निर्माण होत नाहीत. आधी दिलेल्या अनुकूल घटकांमुळे उद्योगधंदे विशिष्ट ठिकाणी केंद्रित होतात. मगाशी ज्या ज्या घटकांचा आर्थिक, राजकीय, प्राकृतिक घटकांचा उल्लेख केला त्या घटकांमुळे विशिष्ट उद्योग एकाच ठिकाणी केंद्रित होतात आणि उद्योगांचे केंद्रीकरण झालेले क्षेत्र औद्योगिक प्रदेश म्हणून ओळखला जातो. जसं नाशिक आहे, पुन्हा मुंबई बेल्ट आहे, मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक एरिया आहे, इकडे गुजरातमध्ये सुरत एरिया आहे, याला आपण औद्योगिक प्रदेश किंवा औद्योगिक बेल्ट म्हणून त्या ठिकाणी ओळखत असतो. आता विद्यार्थी मित्र, आकृती 5.3 मधील नकाशाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहेत. साधारणपणे 7 प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे होमवर्कसाठी तुम्हाला, गृहपाठासाठी हे 7 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी 5.3 मधला जो नकाशा आहे तो नकाशाचा अभ्यास करून या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. भौगोलिक स्पष्टीकरण किती? 8. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये जगातील प्रमुख उद्योग क्षेत्र आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्र हे असे क्षेत्र असते की जेथे अनुकूल भौगोलिक आर्थिक परिस्थितीमुळे उद्योगाचे केंद्रीकरण झालेले असते. भौगोलिक घटक अनुकूल असला पाहिजे उद्योगधंद्यासाठी, सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरं, आर्थिक स्थिती म्हणजे भांडवलदाराकडे असलं पाहिजे. कुठलाही उद्योग जर तुम्हाला टाकायचा असेल तर त्याच्यात पहिला भौगोलिक घटक, ते लोकेशन कुठे आहे ते महत्वाचं असतं. आणि दुसरा महत्वाचा घटक म्हणजे लागणारं भांडवल. आपल्याला एखादा छोटासा उद्योग उभा करायचा असेल तरी पहिल्यांदा आपल्याला भांडवलाचा विचार करायचा असतो. भांडवल असलं तरच आपण त्या ठिकाणी उद्योग विकसित करू शकतो. अन्यथा भांडवल जर नसलं, पैसे जर नसले तर आपण कुठल्याही प्रकारचा उद्योग विकसित करू शकत नाही. त्यामुळे भौगोलिक क्षेत्र किंवा भौगोलिक वातावरण, लोकेशन आणि भांडवल हे नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही. आर्थिक परिस्थितीमुळे उद्योगाचे केंद्रीकरण झालेले असते. ही अशी क्षेत्रे आहेत की ज्या सापेक्षरित्या निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आता जो भाग मुळात विकसित झालेला असतो त्या भागामध्ये आर्थिक दृष्ट्या तो भाग सक्षम असतो, त्यामुळे सगळेच उद्योग तो भाग त्यांच्याकडे खेचून आणत असतो. पण ज्या भागामध्ये भांडवल नसतं, आर्थिक दृष्ट्या विकसित झालेले लोक नसतात, त्या भागामध्ये औद्योगिक क्षेत्रांचा आपल्याला अभाव पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे जे कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना रोजगार पुरवतात आणि आपोआप ज्या ज्या भागामध्ये इंडस्ट्री निर्माण होते, ज्या ज्या भागामध्ये औद्योगिक बेल्ट निर्माण होतो, त्या त्या भागामधील जी कार्यशील आणि कुशल कारागिरी जी असतात, कुशल लोकसंख्या जी असते, शिकलेली जी लोकसंख्या असतात, शिकलेली जी मुलं असतात, त्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार मोठ्या प्रमाणात पुरवला जातो, किंबहुना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होताना दिसून येत असतो. याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राची काही वैशिष्ट्य आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे विविध उद्योगांचे एकत्रीकरण. दुसरं, दाट लोकवस्ती म्हणजेच मोठ्या प्रमाणावर कामगार पुरवठा. तिसरं, कार्यशील लोकसंख्येतील अनेक मोठ्या प्रमाणात रोजगार संधी.
म्हणजे जे कुशल कारागीर जे आहेत, शिकलेले कारागीर, कुशल कारागीर जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. नंतर मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा हा देखील घटक मोठा महत्वाचा आहे. कारण उद्योग टाकायचा असेल तर बँकिंग सुविधा आणि ऋण म्हणजे लोन ज्याला म्हणतो आपण ते ऋण सुविधा उपलब्ध असण्या गरजेचं आहे. पाचवा, वाहतुकीचे आणि दळणवळणाचे मोठे जाळं असायला हवं त्या प्रदेशामध्ये. वाहतुकीचं जाळं आणि दळणवळणाचं जर जाळं असेल तर तो भाग किंवा तो प्रदेश किंवा ते भौगोलिक स्थान उद्योगधंद्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण समजलं जातं. आणि पुढे संदेशवहनाच्या उत्तम सुविधा ज्याला म्हणतो त्या संदेशवहनाच्या उत्तम सुविधा देखील त्या ठिकाणी कारणीभूत